प्रत्येक वेळेला ऑमलेट, बुर्जी, अंडा कढी हे आपण बनवतो. मग चला आज एक नवीन रेसिपी पाहूया, ती म्हणजे चमचमीत अशी अंडा खिमा मसाला. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, उकडलेली 4 अंडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, धणे पावडर, तेल, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद पावडर, जिरं, चिरलेली मिरची, कढीपत्ता. सर्वप्रथम आपण ही उकडून घेतलेली अंडी किसून घेणार आहोत. मी 4 उकडलेली अंडी किसून घेतलेली आहे. आता मी एक पसरट कढई घेतलेली आहे. त्यात फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे. त्यात आपण जिरं, त्याचसोबत मिरचीची फोडणी देऊया. जिरं आणि मिरची आपण तेलात परतून घेतले आहे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आता आपण कांदा लालसर होईपर्यंत तेलात परतून घेऊया. कांदा परतताना मी त्यात थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल. कांदा परततानाच आपण त्यात कढीपत्ता सुद्धा घालणार आहोत. हळूहळू परतून बघा लालसर रंगाचा झालेला आहे. आपला व्यवस्थित असा कांदा परतला गेलेला आहे. आता आपण त्यात आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा एकदा परतून घेऊया. आलं लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांद्याबरोबर तेलात आलं लसणाची पेस्ट परतून घेऊया. आता आपण त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा मी तेलात व्यवस्थित असा परतून घेत आहे. आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची एक वाफ घेऊया, जेणेकरून टोमॅटो, कांदा सगळे जिन्नस शिजून येतील. 3 मिनिटाची वाफ घेतलेली आहे, जेणेकरून हे सगळे जिन्नस शिजतील. पहा टोमॅटो सुद्धा नरम झालेला आहे. आता आपण त्याला व्यवस्थित असं परतून घेऊया आणि आता आपण एक एक करून सगळे मसाले घालूया. सर्वप्रथम मी त्यात हळद घातलेला आहे. आता आपण त्यात लाल तिखट घालून घेऊया. त्याचसोबत धणे पावडर, आता आपण हे सगळे मसाले एकजीव करून घेऊया. पहा मसाले व्यवस्थित असे परतून झालेले आहेत. आता मी 2 ते 3 मिनिटाची पुन्हा एक वाफ घेत आहे, जेणेकरून मसाले आणि सगळे जिन्नस एकजीव होतील आणि मसाले शिजले जातील. आता आपण त्यात बटर घालूया. त्याचसोबत मी थोडंसं मीठ पुन्हा घातलेलं आहे. अगोदर आपण कांदा परतताना मीठ घातलेलं होतं, त्याच अंदाजाने आपण उरलेलं मीठ सुद्धा घालून घेऊया आणि आता आपण एक वाफ काढून घेऊया. हा वाफ काढून झाल्यानंतर किती मस्त तेल सुटलेलं आहे ते. आता आपण ते एकदा परतून घेऊया आणि त्यात उकडून किसून घेतलेली अंडी घालूयात. अंडी ह्या मिश्रणात हलक्या हाताने परतून घेऊया. आणि झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया. अंडी, सगळे सुके मसाले आणि कांदा टमाटरचा मसाला हे एकजीव होतील. मस्तपैकी एकजीव झालेले आहेत सगळ्या गोष्टी. आता आपण त्यात कोथिंबीर घालूया आणि शेवटचं मिक्स करून घेऊया. पहा तयार आहे आपला चमचमीत असा अंडा खिमा मसाला. आपण ह्याला चपाती, परोठे कशाबरोबरही सर्व करू शकतो.
खूप अप्रतिम अशी चव येते आणि खरंच ऑमलेट, बुर्जी हे खाऊन आपण खरंच कंटाळतो आणि ह्या गोष्टी आपण दरवेळी बनवतो. तर नक्की ट्राय करा अंडा खिमा मसाला आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे ते.